हॅलो फ्रेंड, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्याकडे नवीन व्हिडिओमध्ये। तर या व्हिडिओमध्ये आपण सेशन 15 पाहणार आहोत। तर बघा, सगळ्यात पहिले आपल्याला सेल्फ पाथ लर्निंग चालू करायचं आहे आणि इथून प्रोसीडवर क्लिक करा। 4 क्वेश्चन्स आहे, स्टार्ट करा। पहिला क्वेश्चन्स पहा, तुम्ही मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये फुटनोट कशी ॲड करू शकता म्हणत आहे। तर मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये आपण फुटनोट ॲड करण्यासाठी आपल्याला ॲक्सेस द रेफरन्स टॅब, क्लिक फुटनोट अँड यूज इन्सर्ट फुटनोट या ऑप्शन्सवर क्लिक करायचं आहे, ऑप्शन नंबर 4वर। त्यानंतर नेक्स्ट करा। निवडलेला शब्द किंवा वाक्यप्रचार अतिरिक्त माहिती मिळवण्यासाठी तुम्ही मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये स्मार्ट लुकअपचा उपयोग कसा करू शकता म्हणत आहे। तर स्मार्ट लुकअपचा उपयोग आपल्याला करण्यासाठी सिलेक्ट द टेक्स्टवर जायचं आहे, रेफरन्स टॅबवर जा, रिसर्च ग्रुपमध्ये जाऊन स्मार्ट लुकअप घेता येते आपल्याला। तर ऑप्शन नंबर 1 आहे त्याचं उत्तर। त्यानंतर नेक्स्ट, मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये सायटेशन ग्रुपचा उद्देश काय आहे म्हणत आहे। तर सायटेशन ग्रुपचा उद्देश हा ऑप्शन नंबर 3 आहे। हे तुम्हाला तुमच्या डॉक्युमेंटमध्ये सायटेशन आणि बिब्लिओग्राफिक्स व्यवस्थापित करण्यास आणि समाविष्ट करण्यास अनुमती देते आहे। तर ऑप्शन नंबर 3वर क्लिक करा। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स, मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये कॅप्शन ग्रुपचा मुख्य उद्देश काय आहे म्हणत आहे। तर मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये कॅप्शन ग्रुपचा मुख्य उद्देश हा, तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 आहे। हे टेबल्स, आकृत्या आणि समीकरणासाठी कॅप्शन समाविष्ट करणे आणि फॉर्मॅटिंग करणे सुलभ करते, हे याचं मुख्य उद्देश आहे। तर ऑप्शन नंबर 3वर क्लिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं सर्व क्वेश्चन सोडवणं झालेलं आहे। त्यानंतर गो टू होमवर क्लिक करा आणि त्यानंतर आपल्याला नॉलेज चेक सोडवायचं आहे। तर नॉलेज चेकवर क्लिक करायचं आहे आणि इथून स्टार्ट एक्झामवर क्लिक करा। त्यानंतर बघा, स्टार्ट एक्झामवर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथून नेक्स्ट करायचं आहे। तर नेक्स्ट बटनावर क्लिक करा आणि त्यामध्ये बघा 10 क्वेश्चन्स आहे नॉलेज चेकचे। तर पहिला क्वेश्चन्स पहा, तुमच्या ग्रीटिंग कार्डमध्ये तुम्हाला काही आयकॉन्स ॲड करायची इच्छा आहे, त्यासाठी तुम्हाला प्रथम डाटा टॅबकडे जावे लागेल म्हणत आहे। तर इन्सर्ट टॅबकडे जावं लागेल। MS वर्डमध्ये तुम्ही एखाद्या आयकॉनचा कलर कुठे जाऊन बदलू शकता म्हणत आहे। तर आयकॉनचा कलर चेंज करण्यासाठी आपल्याला ग्राफिक्स फिलवर क्लिक करावं लागेल। तर ऑप्शन नंबर 1 आहे। त्यानंतर एखादे एलिमेंट कॉपी करण्यासाठी डॅश हा कीबोर्ड शॉर्टकट वापरला जातो म्हणत आहेत। तर कॉपी करण्यासाठी आपण Ctrl+C वापरला जाते। तर ऑप्शन नंबर 2 आहे। त्यानंतर MS वर्ड टॅबखाली पुढीलपैकी कोणते पर्याय तुम्हाला आढळतील म्हणत आहे। तर MS वर्डमध्ये होम टॅबखाली आपल्याला कोणकोणते पर्याय आढळतात ते पाहायचं आहे। पहिला आहे फॉन्ट साईज आहे, फॉन्ट कलर आहे आणि त्यानंतर बोल्ड आहे। आयकॉन हा इन्सर्टमध्ये आहे। पुढील इमेजेसपैकी कोणती ग्रीटिंग कार्ड इमेज आहे म्हणतात। तर ग्रीटिंग कार्ड ही हॅपी बर्थडेवाली आहे, ऑप्शन नंबर 4। मायक्रोसॉफ्ट वर्डमधील इन्सर्ट इंडेक्स वैशिष्ट्याचा प्राथमिक उद्देश काय आहे म्हणत आहेत। तर मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये इन्सर्ट इंडेक्सचा वापर आपण कशासाठी केला जाते बघा। तर त्याचा वापर आपण सर्व क्वेश्चन्स वाचून घ्या आणि त्यानंतर त्याला सोडवायचं आहे। तर ऑप्शन नंबर 4 आहे त्याचं उत्तर आणि त्यानंतर सबमिट करा। मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये टेबल ऑफ ऑथॉरिटीज ग्रुपचे प्राथमिक कार्य काय आहे म्हणत आहेत। तर आपल्याला टेबल ऑफ ऑथॉरिटीचे प्राथमिक कार्य काय आहे हे विचारलेलं आहे। तर सर्व ऑप्शन्स व्यवस्थित वाचून घ्या। तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 आहे। हे तुम्हाला कायदेशीर सायटेन्ससाठी ऑथॉरिटीचे टेबल मॅनेज आणि जनरेट करण्यास अनुमती देते म्हणत आहे। तर ऑप्शन नंबर 3वर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे। मायक्रोसॉफ्ट वर्डच्या संदर्भात TOCचे संपूर्ण रूप काय आहे म्हणत आहेत। तर मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये TOCचं संपूर्ण रूप हे टेबल ऑफ कंटेंट आहे। त्याला आपण टेबल ऑफ कंटेंट म्हटलं जाते। त्यानंतर मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये स्मार्ट लुकअपचा प्राथमिक उद्देश काय आहे म्हणत आहे। तर प्राथमिक उद्देश हा स्मार्ट लुकअपचा शब्द एक्सप्लोरर करण्यासाठी किंवा ॲक्सेस करण्यासाठी वापरले जाते। तर ऑप्शन नंबर 3 आहे याचं उत्तर। त्यानंतर शेवटचा क्वेश्चन बघा, ड्युओलिंगो ही ॲप प्रामुख्याने कशावर लक्ष केंद्रित करते म्हणत आहे। तर ऑप्शन नंबर 1 आहे, भाषा शिकवण्यावर ते लक्ष केंद्रित करते। तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 1वर क्लिक करायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर सबमिट करा। तर ऑप्शन नंबर 1वर क्लिक करा, सर्व ऑप्शन्स वाचून घ्या व्यवस्थित। ऑप्शन नंबर 1वर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं संपूर्ण नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे आणि त्यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाका आणि त्यानंतर कन्फर्म बटनावर क्लिक करायचं आहे आणि नंतर गायडेड डू इट युअर सेल्फवर क्लिक करा। आपल्याला त्यानंतर गायडेड डू इट युअर सेल्फ सोडवायचं आहे। त्यानंतर स्टार्ट एक्झामवर क्लिक करा आणि स्टार्ट एक्झामवर क्लिक केल्यानंतर इथे नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आपल्याला। तर नेक्स्ट करून घ्या
त्यानंतर बघा याच्यामध्ये 10 क्वेश्चन्स दिलेला आहे गायडेड डू इट युअर सेल्फचे. तर पहिला क्वेश्चन्स लावा. पहिला क्वेश्चन्स म्हणत आहे फाईल टॅब सेव्ह ॲजचा वापर करून दिलेलं डॉक्युमेंट तुमच्या डेस्कटॉपवर ग्रीटिंग कार्ड नावाने सेव्ह करायचं आहे. तर बघा आपल्याला या डॉक्युमेंटला सेव्ह ॲज या ऑप्शनच्या मदतीने ग्रीटिंग कार्ड या नावाने सेव्ह करायचं आहे. तर फाईल टॅबमध्ये जा. त्यानंतर इथे सेव्ह ॲजवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला ब्राउजवर क्लिक करा किंवा डायरेक्ट डेस्कटॉप ऑप्शन जरी घेतलं तरी चालेल. डेस्कटॉपवर क्लिक करा आणि त्यामध्ये ते नाव पेस्ट करायचं, आपण जे नाव तिथून कॉपी केलं होतं ते. त्यानंतर सेव्ह करायचं आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये हॅपी बर्थडे टेक्स्ट सिलेक्ट करा आणि होम टॅब याचा वापर करून फॉन्ट ग्रुपचा वापर करून त्याचा फॉन्ट एरियल आणि फॉन्टची साईज 36 करा म्हणत आहे. तर बघा हॅपी बर्थडे या नावाला सिलेक्शन करून घ्या. फॉन्टमध्ये जायचं आहे आणि त्याचा फॉन्ट हा एरियल करायचा आहे आणि एरियल केल्यानंतर त्याची साईज जी आहे ते 36 करायची आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतरचा क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन लावायचा. त्यानंतर दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये हॅपी बर्थडे टेक्स्ट सिलेक्ट करा म्हणलेलं आहे. त्यानंतर सिलेक्ट केल्यानंतर बघा आपल्याला होम टॅबचा वापर करून त्यामध्ये पॅराग्राफ ग्रुपचा वापर करून सेंटर अलाइन करा म्हणत आहेत. तर आपल्याला त्या नावाला सेंटर अलाइनमेंट करायची आहे. तर नावाला सिलेक्शन करून घ्या. त्यानंतर इथून सेंटर अलाइनमेंट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे पॅराग्राफमध्ये जाऊन आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये एक टेक्स्ट बॉक्स ड्रॉ करा आणि इन्सर्ट टॅब टेक्स्ट ग्रुप ड्रॉ टेक्स्ट बॉक्सचा वापर करून त्यामध्ये हॅपी बर्थडे टेक्स्ट एंटर करा म्हणत आहे. तर इन्सर्ट टॅबमध्ये जा. टेक्स्टच्या ग्रुपमध्ये जाऊन टेक्स्ट बॉक्समध्ये जायचं आहे आणि ज्यातून ड्रॉ ऑप्शन्स घ्या आणि ड्रॉ टेबल इथे ड्रॉ करून घ्यायचं आहे टेक्स्ट बॉक्स आणि त्याच्यामध्ये बघा आपल्याला हॅपी बर्थडे हे नाव टाईप करायचं आहे. तर हॅपी बर्थडे जसं आहे तसंच नाव टाईप करा आणि टाईप केल्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स ओके करायला पुढचा क्वेश्चन्स लावा. दिलेल्या वर डॉक्युमेंटमध्ये इन्सर्ट टॅब इमेजेस ग्रुप पिक्चर्सचा वापर करून तुमच्या मशीनवरील तुमच्या आवडीची पिक्चर्स इन्सर्ट करा म्हणत आहे. तर आपल्या डॉक्युमेंटमध्ये कोणतंही आपल्या एक पिक्चर इन्सर्ट करायचं आहे डॉक्युमेंटमध्ये. तर त्यासाठी इन्सर्ट टॅबमध्ये जा. इलस्ट्रेशनच्या ग्रुपमध्ये जाऊन पिक्चरवर क्लिक करायचं आहे आणि पिक्चरवर क्लिक केल्यानंतर डेस्कटॉपवर जे काय पिक्चर असेल त्या पिक्चरला सिलेक्शन करा आणि ते इन्सर्ट करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. ओके करायचं आहे आणि पुढचा क्वेश्चन्स लावा. तर पुढचा क्वेश्चन्स आहे नवीन डॉक्युमेंट ओपन करा. टेबल ऑफ कंटेंट ॲड करण्यासाठी रेफरन्स टॅबवर जा. नंतर टेबल ऑफ कंटेंटवर क्लिक करा आणि मॅन्युअल टेबल सिलेक्ट करा म्हणत आहे. तर आपल्याला बघा आपल्या डॉक्युमेंटमध्ये टेबल ऑफ कंटेंट घ्यायचा आहे मॅन्युअल म्हणून. तर स्टार्ट बटनावर जा. इथे सर्च करा वर्ड WORD वर्ड ॲप्लिकेशन टाईप करा. इथे सर्च झालेली आपली MS वर्ड आणि याच्यामधून ब्लँक डॉक्युमेंट घ्यायचं आहे. डॉक्युमेंट घेतल्यानंतर आपल्याला रेफरन्स टॅबवर जा म्हणत आहे. तर रेफरन्स टॅबवर जा. रेफरन्स टॅबवर गेल्यानंतर आपल्याला इथे टेबल ऑफ कंटेंट दिलेलं आहे. तर टेबल ऑफ कंटेंटमध्ये जायचं आहे आणि याच्यामधून बघा आपल्याला मॅन्युअल टेबलवर क्लिक करायचं आहे. इथं 3 नंबरवर दिलेलं आहे मॅन्युअल टेबल. क्लिक करायचं त्याच्यावर. व्यवस्थित पहिले पाहून घ्या कोणतं सांगितलं आहे ते. त्यानंतर ओके करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतरचा क्वेश्चन्स आहे दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये फुटनोट ॲड करण्यासाठी पहिली इमेज सिलेक्ट करा आणि याच्यामध्ये बघा आपल्याला फुटनोट ॲड करा म्हणत आहे आणि त्या फुटनोटमध्ये आपल्याला मार्केटिंग हे नाव टाईप करायचं आहे. तर फुटनोट टाकण्यासाठी आपल्याला कोणत्या टॅबवर जा म्हणत आहे रेफरन्स टॅबवर. तर रेफरन्स टॅबवर क्लिक करा पहिले. तर व्यवस्थित क्वेश्चन्स पहिले वाचून घ्या आणि त्यानंतर जसं स्टेप सांगितलं आहे त्या पद्धतीने फॉलोअप करायचं आहे त्याला. रेफरन्स टॅबवर जा म्हणता रेफरन्स टॅबवर जा. त्यानंतर म्हटलेलं आहे इन्सर्ट फुटनोटवर क्लिक करायचं आहे. तर इन्सर्ट फुटनोटवर क्लिक करा. इन्सर्ट फुटनोटवर क्लिक केल्यानंतर आपल्याला त्यामध्ये मार्केटिंग हे नाव टाईप करायचं आहे फुटनोटमध्ये. तर हे मार्केटिंग नाव मी या ठिकाणी टाईप करतो. जसं आहे तसं टाईप करा. टाईप केल्यानंतर बघा आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. ओके करा आणि पुढचा क्वेश्चन्स लावायचा आहे. पुढचा क्वेश्चन्स आहे दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये इनवॉइस आपल्याला बनवायची आहे. तर इनवॉइस टेक्स्ट जेथे दिसत असेल तेथे मार्क करण्यासाठी इनवॉइस टेक्स्ट सिलेक्ट करा. रेफरन्स टॅबवर जा म्हणते आणि मार्क एंट्री सिलेक्शन करा आणि मार्कवर
क्लिक करायचं आहे. तर बघा एवढे आपल्या स्टेप्स वापरायचे आहे. तर इनवॉइस शब्दाला सिलेक्शन करून घ्या. त्यानंतर रेफरन्स टॅबवर जायचं आहे. रेफरन्स टॅबवर गेल्यानंतर आपल्याला काय म्हटलेलं आहे, मार्क एंट्री सिलेक्ट करायची आहे. तर मार्क एंट्रीवर क्लिक करा आणि मार्क एंट्रीवर क्लिक केल्यानंतर आपल्याला त्यामध्ये मार्कवर क्लिक करायचं आहे या ठिकाणी आणि त्यानंतर इथून क्लोज करा किंवा कॅन्सल करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतरचा क्वेश्चन्स आहे, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये इमेजला कॅप्शन टेक्स्ट ॲड करण्यासाठी मधली इमेज सिलेक्ट करा आणि रेफरन्स टॅब आणि इन्सर्ट कॅप्शनचा वापर करून ॲटम कॅप्शन टेक्स्ट म्हणून ॲड करा म्हणत आहे. तर खूप मोठा क्वेश्चन्स दिलेला आहे. तर कशाला म्हटलेलं आहे त्या व्यवस्थित त्याला सिलेक्शन करायचं आहे. तर मधल्या इमेजला सिलेक्शन करा, रेफरन्स टॅबवर जा म्हणत आहे. तर रेफरन्स टॅबवर जायचं आहे. रेफरन्स टॅबला वर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर बघा इन्सर्ट कॅप्शनवर क्लिक करायचं आहे आणि याच्यामध्ये कोणत्या नावाचं कॅप्शन टाकायचं आहे, ॲटम नावाचं. तर याच्यातनी कॅप्शनमध्ये क्लिक करा आणि याच्यामध्ये बघा आपल्याला ॲटम हे नाव टाईप करायचं आहे. जसं आहे तसंच नाव टाईप करा. त्यानंतर ओके करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. आणि शेवटचा क्वेश्चन बघा, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये शब्द आणि त्याचा अर्थ शोधण्यासाठी केमिस्ट्री हा शब्द सिलेक्ट करा म्हणते आणि रेफरन्स टॅबवर जा. रिसर्च ग्रुपमधून स्मार्ट लुकअपवर क्लिक करा म्हणत आहे. तर बघा आपल्याला ज्या ठिकाणी केमिस्ट्री हा शब्द लिहिलेला आहे त्या शब्दाला सिलेक्शन करा म्हटलेलं आहे. तर पहिले पाहून घ्या कोणत्या ठिकाणी केमिस्ट्री हा शब्द दिलेला आहे. तर त्याला सिलेक्शन करून घ्या. सिलेक्शन केल्यानंतर आपल्याला इथे रेफरन्स टॅबवर जायचं आहे. स्मार्ट लुकअपवर जा आणि त्यानंतर बघा आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सर्व गायडेड डू इट युअर सेल्फ सर्व क्वेश्चन सोडवणं झालेलं आहे. त्यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाका आणि त्यानंतर कन्फर्म बटनावर क्लिक करायचं आहे. नंतर ओके करा. त्यानंतर आपल्याला 1 मिनिटाचा टायमिंग दिलेला आहे. ते प्रोसेस फोलिओ ते पूर्ण करा. त्यानंतर आपल्याला सिम्युलेशनचे क्वेश्चन सोडवायचे आहेत. तर स्टार्ट करा सिम्युलेशनचे क्वेश्चन्स. इथून नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे. पहिला क्वेश्चन्स आहे, वर्ड डॉक्युमेंट व क्रिएट फॉर्मॅटिंग आणि शेअरिंग सुलभ करते. आता कार्ड पर्याय निवडा. सर्च बारमध्ये बिग बर्थडे केक कार्ड सर्च करा म्हणत आहे आणि त्यानंतर क्रिएट करा म्हणत आहे. तर पहिले आपल्याला कार्ड या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तर व्यवस्थित क्वेश्चन्स वाचून घ्या. कार्डवर क्लिक करा, कार्डमध्ये सर्च करा आणि त्यानंतर क्रिएट बटनावर क्लिक करून आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. पुढचा क्वेश्चन्स आहे, डॉक्युमेंटचं सर्वात रिसेंट व्हर्जन जतन करण्यासाठी सेव्हचा वापर करून बघा आपल्याला ग्रीटिंग कार्ड नावाने डेस्कटॉपवर सेव्ह करायचं आहे. तर फाईल टॅबमध्ये जा, सेव्हचा वापर करायचा आहे. त्यानंतर डेस्कटॉप निवडायचा, इथून डेस्कटॉप निवडा आणि त्यामध्ये ते नाव टाकायचं आहे ग्रीटिंग कार्ड. त्यानंतर सेव्ह करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सिम्युलेशनचे दोन्ही क्वेश्चन झालेले आहे. SIMवर क्लिक करा आणि यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि त्यानंतर कन्फर्म बटनावर क्लिक करा आणि नंतर ओके करायचं आहे. आणि सगळ्यात शेवटचं बघा आपल्याला सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवायचं आहे. इथून स्टार्ट एक्झामवर क्लिक करा. स्टार्ट केल्यानंतर इथे नेक्स्ट बटनावर क्लिक करा आणि 4 क्वेश्चन्स आहे. यूजर इंटरफेस प्रदान करते हे ऑपरेटिंग सिस्टीमचे कार्य आहे म्हणत आहे. तर बरोबर आहे. ऑपरेटिंग सिस्टीमचे पुढीलपैकी कोणते कार्य नसते म्हणत आहे. तर कोणते कार्य नसते, तर याच्यातलं वेगळं आहे 2 नंबरचं, युजर्सना विशिष्ट कार्य करण्यास सक्षम करणे, जसे की स्प्रेडशीट तयार करणे. त्यानंतर या सिस्टीमचे सॉफ्टवेअर तुमच्या कॉम्प्युटरच्या संसाधनाचे तसेच मेमरी प्रोसेसिंग आणि स्टोरेज याची व्यवस्थापन करण्याची जबाबदारी असते म्हणत आहे. तर ही कशी जबाबदारी असते, तर ती ऑपरेटिंग सिस्टीमची जबाबदारी असते. त्यानंतर सिस्टीम सॉफ्टवेअरमध्ये पुढील प्रकारचे प्रोग्राम असतात शिवाय म्हणत आहे. तर याच्यातलं वेगळं आहे सेक्टर्स. तर अशा प्रकारे आपलं सर्व कंप्लीट सेशन सोडवणं झालेलं आहे आणि यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाका आणि त्यानंतर कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सेशन 12 पूर्ण सोडवणं झालेलं आहे.